नमस्ते मित्रांनो, मी आज बोलणार आहे आपल्या सर्वांच्या आयुष्यातली सगळ्यात लाडकी व्यक्ती, ती म्हणजे आपली आजी. आजीची एक विश्वव्यापी व्याख्या आहे. आई बाबांकडून ओरडा खाल्ल्यावर किंवा ओरडा खायच्या आधी जाण्याची सगळ्यात सुरक्षित जागा म्हणजे आजी. आजी म्हटले की आठवतं तो चपातीवरचा एक्स्ट्रा तुपाचा चमचा, अप्रतिम बेसन लाडू, रव्याचे लाडू, डिंकाचे लाडू, संध्याकाळी चहा सोबत केलेले गरम गरम कांदे पोहे. सगळ्यात महत्त्वाचे ते म्हणजे माझ्या आजीचे रुबाबदार व्यक्तिमत्व. साठी ओलांडूनही सडपातळ बांध्याची गरीगरी पान आहे माझी आजी. अगदी थोडक्यात सांगायचे तर जुन्या काळातील सायरा बानूचा प्रतिबिंब म्हणजे माझी आजी. आणि आजोबा म्हणजे दिलीप कुमार. हो आणि हो मित्रांनो, माझी आजी रिकामी तर बसूच शकत नाही. हात फिरे तेथे लक्ष्मी वसे, हे तिचे आवडते वचन. त्यामुळे घर नेहमी स्वच्छ आणि टकाटक असते. या सगळ्यात खंत वाटते ते एकच गोष्टीची. लाखो हजारांमध्ये एक अशी माझी आजी राहते, मात्र खूप खूप लांब. 14 तासांचं अंतर पार करून जावे लागते आणि ते पण वर्षातून फक्त 2च असो. पण एकदा का आजीच्या खिशीत डकं ठेवले तर कधी झोप लागते कळतच नाही. माझ्या प्रत्येक यशाच्या मागे असतो तो माझ्या आजीचा आशीर्वाद. शेवटी परमेश्वरापाशी एकच कळकळून विनवणी आहे की माझ्या आजीचा मायेचा हात माझ्यावर सदैव सदैव असावा. आणि आजवर आमच्यासाठी तिने जीवापार जे कष्ट केले त्याचे फळ तिच्या पदरी पडावे. धन्यवाद.